मुंबईमधली एक अत्यंत मोठी बातमी आहे। मुंबईच्या कुलाब्यामधल्या मेट्रो हाऊस या इमारतीला लागलेली आग पुन्हा वाढली आहे। या इमारतीच्या लॉजला लागलेली आग आता कार्यालयापर्यंत पसरली आहे। अपुऱ्या जागेमुळे आग विझवण्याकरता मर्यादा येतात। इमारतीच्या छतावर डांबर असल्याने आग पसरतीये। आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न मुंबई अग्निशमन दल करते। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे। सुमारे 4च्या सुमारास या इमारतीच्या 3ऱ्या मजल्याला ही आग लागली होती। आग लागताच पोलीस आणि फायर ब्रिगेडने मेट्रो हाऊस इमारतीतील तसंच आसपासच्या इमारतीमधल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले। 2 महिला या इमारतीमध्ये अडकल्या होत्या, त्यांनाही सुखरूप सोडवण्यात यश आले। आग लागलेल्या बिल्डिंगमध्ये अनिल लॉज आहे, तिथल्या लाकडी फर्निचरमुळे ही आग जास्त भडकली। फायर ब्रिगेडच्या 10हून अधिक गाड्या घटनास्थळी आहेत। आगीचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही। ही जुनी इमारत आहे आणि छतावरती डांबर आहे असं कळत आहे, त्यामुळे ही आग आणखी वाढते। जी मेन बिल्डिंग आहे त्याचा पूर्ण स्टेअरकेस खाली कोसळल्यामुळे आणि आजूबाजूचे सगळे जे आहेत रेसिडेंट्स आणि कमर्शियल युनिट्स आहेत ते पेटल्यामुळे फार प्रिकॅरियस आहेत। त्यामुळे तरी पण आपण आमचे फायरमन आतनं पण शिरकाव केलेला है। बिल्डिंग पूरा खाली किया हुआ है। अभी तक किसी का इंजरी का भी ये नहीं है, रिपोर्टिंग नहीं आया है। अभी यहाँ पे 14 फायर इंजन, 8 फायर टैंकर्स और कुछ एम्बुलेंस आई हुई है और स्टिल वी आर इन ऑपरेशन। सो आफ्टर हाफ एन आवर आई विल गिव अ होल अपडेट। माझे सहकारी कृष्णात पाटील आता घटनास्थळी आहेत। कृष्णात, नेमकी काय परिस्थिती? आता आग पुन्हा वाढल्याचं सांगितलं जात आहे। ही इमारत हेरिटेज इमारत आहे का? ही इमारत हेरिटेज नसली तरी कमर्शियल आणि ऑफिसेस या ठिकाणी आहेत। खालच्या बाजूला अनेक मॅकडॉनल्ड सारखी हॉटेल्स आणि त्याचबरोबर शॉप देखील या ठिकाणी आहेत। त्यामुळं जर ही आग जर खाली आली तर आणखी भडकण्याची चिन्ह आहेत। परंतु गेले 4 वाजता लागलेली आग जी आहे 7 वाजून गेले तरी जवळपास 3-3.5 तासानंतर देखील आग विझवण्यात यश आलेलं नाही। कारण पूर्णतः ही इमारत जी आहे ती लाकडी फर्निचरमध्ये आतमध्ये आहे। लॉज आहेत, ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत आणि त्याचबरोबर वरचं छप्पर जे आहे ते लाकडे आहे आणि वरून पाणी गळू नये पावसापासून सुरक्षेसाठी या ठिकाणी वरती डांबर टाकलेलं होतं। त्यामुळं आग जी आहे ती संपूर्ण फ्लोअरवर पसरली गेली आहे आणि संपूर्ण 3रा मजला जो आहे तो संपूर्ण खाक झालेला आहे आणि हे आग आता 3ऱ्या मजल्यावरून 2ऱ्या मजल्यावर येऊ नये याची काळजी मुंबई फायर ब्रिगेड आता या ठिकाणी घेताना दिसते। परंतु या परिसरातले रस्ते जे आहेत ते अत्यंत चिंचोळे आहेत। एक मेन रस्ता जो आहे त्या संपूर्ण रस्त्यावरून दोन्ही साईडनं आग विझवण्याचे या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत। परंतु मागील बाजूला आणि त्याचबरोबर साईडच्या बाजूला या ठिकाणी इमारती खेटून आहेत। त्यामुळं ही आग विझवण्यामध्ये या ठिकाणी मर्यादा येताना दिसत आहेत। त्याचबरोबर संपूर्ण ही इमारत जी आहे ती जुनी इमारत आहे। कोणत्याही प्रकारची जे आगी विझवण्याच्या संदर्भातली सुरक्षेची काळजी जी आहे ती या ठिकाणी कुठलीही घेण्यात आली नव्हती। त्यामुळं आग विझवण्यामध्ये या ठिकाणी मर्यादा येतात। 3.5 तासानंतर ही आग अजूनही आटोक्यात आलेली नाही। अजित, खरं कृष्णात, आणि जुन्या या इमारती आहेत सगळ्या, आपण नेहमी कुठली आग लागल्यानंतर तो एक धडा असतो। फायर ऑडिट या सगळ्या इमारतींचं जुन्या व्हायला हवं। अनेक वर्षांची ती मागणी। धन्यवाद करता आपल्या। वरवर वाटणारी आत्महत्येची घटना खून असल्याचं निष्पन्न झालं, तेही एका बालकाच्या साक्षीनं। होय, औरंगाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। पाहूयात नेमकं काय घडलंय ते। औरंगाबादच्या शंभूनगर भागात 4 दिवसांपूर्वी एका विवाहितेनं आत्महत्या केल्याचं प्रकरण पुढे आलं होतं। 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून ह्या महिलेनं आत्महत्या केल्याचं तिच्या नवऱ्यानं सांगितलं। पोलिसांनी त्या दिशेनं तपासही सुरू केला, मात्र तपासात वेगळंच सत्य समोर आलं। हे सत्य सांगितलं त्या महिलेच्या लहानग्या मुलानं। राजेंद्र पैठणे आणि किरण यांच्यात 4 दिवसांपूर्वी तुंबळ भांडण झालं। राजेंद्रनं किरणला मारहाण केली आणि आत्महत्या करत असल्याचं पत्र लिही असंही सांगितलं। किरणनं ऐकलं नाही म्हणून राजेंद्रनं मुलांनाही मारहाण सुरू केली, मात्र अखेर किरणनं आत्महत्या करत असल्याचं पत्र लिहिलं। त्यानंतर राजेंद्रनं मुलांना बाजूच्या रूममध्ये नेलं आणि किरणला 4थ्या मजल्यावरून ढकलून दिलं आणि जणू तिनं आत्महत्याच केली ह्या आविर्भावात वागायला लागला। मात्र हा सगळा प्रकार मुलांनी पाहिला। पोलिसांनी चौकशीत मुलांचा इन कॅमेरा जबाबही घेतला आणि मुलानं सांगितलेल्या माहितीनं बापाचं पितळ उघडं पडलं। भाजीमुळे ते हे झालं, मीठ नाही टाकलं होतं
थोडं टाकलं होतं आणि पप्पांनी कडी खोलून वरती नेलं ते केस पकडून गच्चीवर आणि मी तेव्हा घरात होतो आणि मी झोपलेलो होतो. मला कडीचा आवाज आला. मग मी तिथं उठून बसले होते. पप्पांनी केस धरून वरती गच्चीवर नेलं तर गच्चीवरून तिकडून फेकून. किरणला 3 अपत्य होती, मात्र नवरा बायकोचा सतत छळ करत असल्याचा मुलीच्या पालकांचा आरोप होता. त्यातून राजेंद्रला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र आता खुनाच्या आरोपाखाली त्याच्यावर चार्जशीट दाखल करण्यात येणार आहे. साक्ष घेण्याच्या प्रयत्नात आम्हाला तिचे 2 मुलं आहेत, एक 11 वर्षाचा आणि एक 9 वर्षाचा. ते घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे आम्ही त्यांना सखोल विश्वासात घेऊन चौकशी केली असता छोटा मुलगा सोबत यांनी सांगितलं की पप्पांनी त्यांच्याकडून जबरदस्ती लिहून वर नेलं. मी जागाच होतो आणि वर नेल्यावर त्या पप्पांनी ढकलून दिलं वरून. आई नको नको म्हणत असताना ढकलून दिलं. ते मी पाहिलं. मला पण पप्पाने धमकी देऊन चुप बसवलं असं त्यांनी एक स्टेटमेंट दिलं. पोलिसांनी हा सगळा प्रकार उघड केला असला तरी आता ह्या 3 लहानग्यांना सांभाळायला कुणीही तयार नाही. ह्या दाम्पत्याला 11 आणि 9 वर्षांची 2 मुलं आणि 13 महिन्यांची मुलगी आहे. दारुड्या बापामुळे आई गेली आणि बापही जेलमध्ये. आता ह्या मुलांचं कसं होणार ह्या विचारानंच हळहळ व्यक्त होतीये. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. यंदा राज्यामध्ये सगळीकडेच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे पाणी बचतीचं महत्त्व सगळ्यांनाच उमगलं. शिवारामध्ये पडणारा प्रत्येक थेंब न थेंब वाढवण्याकरता शेतकरी प्रयत्न करतायत. शेतकऱ्यांप्रमाणेच शहरातले लोकही आता जागृत झालेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची क्षमता वाढवण्याकरता धरणांमधला गाळ काढण्याचं काम यवतमाळकरांनी हाती घेतलं. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या निळोणा धरणातील गाळ काढला जातोय. निळोणा धरणाची खोली वाढवण्यासाठी लोकसहभागातून काम केले जाते. प्रयास या संस्थेच्या माध्यमातून मिशन डीप निळोणा हे अभियान राबवलं जातंय. यवतमाळ शहराला भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी शहरवासियांनी हे पाऊल उचललंय. गेल्या वर्षीपासून मिशन डीप निळोणा उपक्रमाला सुरुवात झाली. मागच्या वर्षी आपण 35,000 ट्रॅक्टर गाळ काढलेले आहे. यावर्षी 1,00,000 ट्रॅक्टर गाळ काढायचं उद्दिष्ट ठेवून आपण काम करत आहे. यावर्षी केलेल्या कामामुळे आपल्याला बरंच फायदा होणार आहे. मागच्या वर्षीच्या कामामुळे आपल्याला जवळपास 8 दिवसाचा पाणी पुरवठा वाढलेला आहे. यावर्षीच्या कामामुळे सुद्धा 8 ते 10 दिवसाचा पाणी पुरवठा वाढेल. प्रयास ही संघटना आहे. त्या प्रयासनी डीप निळोणा हा मागच्या वर्षीपासून उपक्रम हाती घेतला आणि यामध्ये कृषी विभागाने जे काही ट्रॅक्टर लागेल, JCB लागेल, त्याला डिझेल मोफत देण्यासाठी कृषी विभागाने मदत केली. लोकसहभागातून असलेले हा प्रयत्न त्यांचा अत्यंत पुढाकाराने प्रयासची टीम काम करत आहे. निळोणा धरणातून गेल्या वर्षी 35,000 ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला होता. तर यंदा 1,00,000 ट्रॅक्टर गाळ काढण्याचं लक्ष्य आहे. धरणातून रोज 1,000 ट्रॅक्टर गाळ काढला जातोय. नागरिकांकडून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. धरणातून काढलेला गाळ शेतकरी आपल्या शेतात टाकण्यासाठी घेऊन जातोय. या गाळाचा त्यांच्या शेतीला चांगला फायदा होतोय. मी मागच्या वर्षी माझ्या शेतामध्ये 100 ट्रॅक्टर हा गाळ टाकलेला आहे आणि त्यात मला उत्पन्न चांगलं झालेलं आहे. तर यात उत्पन्न म्हणजे चांगलं म्हणजे एक एकरी मला 10 क्विंटल कापूस झालेला आहे. त्यात हा गाळ म्हणजे जे रासायनिक खत आहे, रासायनिक खतापेक्षा हा गाळ कधी परवडते. म्हणून यातल्या इकडल्या सगळे शेतकरी लोक सर्वजण या गाळ घेऊन जात आहे. गेल्या वर्षी माती टाकल्यामुळे आणि जो काही रिझल्ट आलेला आहे आणि मी ते पराठी वगैरे तूर आणि इतर काही पिके सोयाबीन वगैरे घेतलं तर पराठी जे आहे मी गेल्या 10 वर्षापासून ही शेती करतो. तर माझ्या पराठीची लांबी ही जवळपास म्हणजे दुप्पट झालेली आहे. गाळाच्या मातीमुळे शेतकऱ्यांची शेती सुपीक होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. निळोणा धरणातील गाळ काढल्यामुळे जसा या परिसरातील शेतकऱ्यांना फायदा झालाय तसाच यवतमाळकरांनाही त्याचा लाभ झालाय. निळोणा आणि चापडोह या 2 प्रकल्पातून यवतमाळ शहराला पाणी पुरवठा होतो. मात्र ही दोन्ही धरणं गाळ्यानं भरल्यामुळे त्याची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. एकीकडे यवतमाळ शहराची लोकसंख्या वाढत असताना धरणाची साठवण क्षमता घटत चालली होती. त्यामुळे शहराला आवश्यक तेवढा पाणी पुरवठा होत नव्हता. या पाणी टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी यवतमाळकरांनी मिशन डीप निळोणा हाती घेतलं आणि त्याचे दृश्य परिणाम दिसू लागलेत.
गेल्या वर्षी गाळ काढल्यामुळे 8 दिवसांचा पाणी साठा वाढलाय. यंदा आणखी गाळ काढण्यात आल्यामुळे धरणाची साठवण क्षमता वाढेल. लोकसहभागातून गाळ काढण्याच्या या कामामुळे यवतमाळकरांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. अशाच पद्धतीनं राज्यातील इतर नागरिकांनी त्याचा आदर्श घेतल्यास पाणी टंचाईवर मात करणं शक्य होईल. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. दुष्काळात कधी नव्हे तो लातूर शहरातल्या नानानानी पार्क जवळील शेकडो वर्षांपूर्वीचा तलाव वाटलाय. त्यामुळे महानगरपालिकेनं पुढाकार घेत या तलावातला गाळ उपसायला सुरुवात केली आहे. या मातीचा वापर शहरामध्ये वृक्षारोपणाकरता करण्यात येणार आहे. लातूर शहरातला हा नानानानी पार्क, इथल्या प्राचीन तलावाभोवती हा पार्क बांधण्यात आलाय. हा तलाव आटल्याचं कधी ऐकिवात नाही, पण यंदाच्या दुष्काळानं तलावातील पाण्याची पातळी भलतीच खालावली आहे. याचाच फायदा घेत लातूर महापालिकेनं तलावातील गाळाचा उपसा सुरू केलाय. पावसाळा जवळ आल्यानं आता गाळ उपशाच्या कामानंही वेग घेतलाय. त्याचं पाणी संपलेलं असल्यामुळं ते गाळ काढून घेण्याचा प्रयत्न आम्ही महानगरपालिकेच्या मार्फत करत आहोत आणि मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये गाळसुद्धा निघत आहे. याचा दुहेरी फायदा आम्हाला होणार आहे. एक म्हणजे त्या तलावाचं खोलीकरण होणार आहे आणि त्या ठिकाणी पाण्याचा साठा पण वाढणार आहे. त्यामुळं आसपासची जी वस्ती आहे त्या भागामधला वॉटर टेबल सुद्धा वाढण्याला मदत होणार आहे. तलावातील गाळाचा वापर महापालिका शहरात झाडं लावण्यासाठी करणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे शहराला 2 फायदे होणार आहेत. एकतर गाळ उपसा केल्यानं जलसाठा वाढणार आणि शहरात झाडं लावल्यामुळे सुशोभीकरण होणार. त्यामुळे पालिकेच्या निर्णयाचं लातूरकरांनी स्वागत केलंय. काम चालू आहे. 2-4 दिवस झालं बघितलं मी. 10-15 हायवा, 1 पोकड्यान, JCB वगैरे अशा प्रमाणात चालू आहे. महानगरपालिकेचं पण याच्यामध्ये पुढाकार आहे. काही इथले स्थानिक ट्रस्ट वगैरे ह्यांचा पण काही पुढाकार आहे. काही चालू आहे, असं काम वगैरे व्यवस्थित चालू आहे. दुष्काळानं अनेक गावांतील तलावाचं पाणी आटलंय. ही संधी साधत तलावातील गाळाचा उपसा केल्यास जलसाठा वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लातूर महापालिकेचा कित्ता प्रत्येक शहरानं गिरवायलाच हवा. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. लातूरच्या गंभीर पाणी टंचाईच्या चटके जसे सर्वसामान्यांना बसतायत तसेच ते लातूरच्या शासकीय रुग्णालयामधल्या रुग्णांना देखील. या रुग्णांना प्रचंड समस्या पिण्याच्या पाण्याची भेडसावत होती. रुग्णांची ही दुर्दशा एप्रिल महिन्यापासून मिटली आहे. त्याला कारण ठरलंय 1989 बॅचच्या पोलीस अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप. महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या 233 पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लातूरच्या भीषण पाणी टंचाईची चर्चा झाली. सगळीकडून मदतीचा ओघ येत असताना पोलीस अधिकाऱ्यांना शांत बसवेना आणि मग ग्रुपवरतीच कुणीतरी रुग्णांच्या मदतीसाठी उभं राहण्याची कल्पना मांडली आणि त्याला सगळ्यांचा होकारही मिळाला. आणि त्यानंतर काही दिवसातच 2.5 लाख रुपये उभे राहिले. आम्ही 8 दिवस झाले त्या हॉस्पिटलमध्ये आहोत. आम्हाला पाण्याची विकत घेण्याची गरज नाही, कारण इथे एक जार ठेवलेला आहे, तो शुद्ध आहे आणि ज्याने ती ठेवले त्यांचे आम्ही आभार आहे. जारचे पाणी भेटते, आम्हाला पाणी विकत घेण्याची गरज नाही. आमची खूप सोय चाललेली आहे. पाणी संपल्यावर अजून भरून ठेवतात, आम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. आमच्याकडे सध्या माझ्या अकाउंटमध्ये 1,60,000 रुपये, प्रत्येक 1,000 रुपये आमच्या बॅचमेंटनी या उपक्रमाला पाठवलेले. आता 1,60,000 आहेत. आणखी ते पैसे आम्हालाकडे जमा होणार आहेत. ते 2 लाख ते 2.5 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकतील. तर पुढचा देखील महिना आम्ही हा सातत्याने पाणी पुरवण्याचा उपक्रम ठेवणार आहे. उभ्या राहिलेल्या निधीतून पाऊस पडेपर्यंत हा उपक्रम सुरूच राहणार आहे. त्यामुळे या तीव्र उन्हाळ्यात रुग्णांची मोठी सोय झाल्याचं रुग्णालय प्रशासन सांगत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम वॉर्डमधला 50% ह्या उपक्रमामुळं नक्कीच साध्य झालेला आहे. उपक्रमामुळे इथे रुग्णांची बऱ्यापैकी सोय झालेली आहे व भविष्यात अशाच जर अजून काही सेवा संस्था जर म्हणजे पिण्याचं पाणी आणि तेही RO आणि थंड पाणी जर उपलब्ध करून दिलं तर इथील रुग्णांचा नक्कीच खूप फायदा होईल. नेहमीच वाईट बातम्यांमुळे चर्चेत असणाऱ्या सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी केला तर त्याचा कसा फायदा होतो याचंच हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, लातूर. पुढच्या बातमीकडे वळूयात. भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण धान खरेदी केल्याचं भासवून शासनाला कोट्यवधी रुपयांना फसवण्यात आल्याचं इथं स्पष्ट झालंय. भंडाऱ्यात शेतकऱ्यासह शासनाची फसवणूक. धान खरेदीच्या नावाखाली 5,72,00,000 घोटाळा.
3 संस्थेचे संचालक मंडळ व्यवस्थापन, धान खरेदी केंद्र प्रमुखांसह 22 जणांचा सहभाग। शासन नियमानुसार धान खरेदी केंद्रावरूनच खरेदी व्हावी असा नियम आहे, मात्र शेतकऱ्यांच्या नावावर धान खरेदी केल्याचं भासवून सरकारला कोट्यवधी रुपयांना गंडवण्यात आलंय। एकाच शेतकऱ्याकडून तब्बल 100 क्विंटल धान खरेदी करण्यात आल्याचं दाखवण्यात आलंय, मात्र धनादेशाच्या काउंटर पावतीवर आणि धनादेशावरील नावात तफावत असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावे धनादेश दिल्याचं वरवर जरी दिसत असलं तरी प्रत्यक्षात दुसऱ्याच व्यक्तीनं धनादेश वठवलाय। अशी थोडकी नव्हे तर तब्बल 421 प्रकरणं उघडकीस आली आहेत। यातल्या 22 जणांकडे असलेली एकूण शेतजमीन लक्षात घेता जास्तीत जास्त 2000 क्विंटल धानाचं उत्पादन होऊ शकतं, मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडून 1,50,000 क्विंटल धान खरेदी झाल्याचं दाखवण्यात आलंय। याचाच अर्थ शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी धान खरेदी केंद्राच्या पदाधिकाऱ्यांना लाभ देण्यात आल्याचं स्पष्ट होत असल्याचं गुन्हे शाखेनं म्हटलंय। जर तुम्ही रेकॉर्ड बघितला, त्यांच्या रेकॉर्डची स्क्रुटनी केली तर सगळी चीज व्यवस्थित दिसतात। लेकिन त्याचं फर्दरही असं झालं आहे की काउंटर फाईलमध्ये ज्या व्यक्तीनं चेक रिसीव्ह केला आहे त्यांची साईन आहे, हा जो काउंटर फाईल पण नाव आहे, पण मेन चेक आहे तो दुसऱ्याच्या नावानं आहे। असले 421 आमचे प्रकरण आमच्या नजरेत आलेले आहे। धान घोटाळ्यात द शेतकरी सहकारी धान गिरणी मर्यादितेचे मुख्य संचालक राजू कारेमोरे यांच्यासह 25 आरोपी दोषी आढळून आलेत। त्यांना अटकपूर्व जामीनही मंजूर करण्यात आलाय। कारनी वाहतूक होऊ शकत नाही, टँकरनं वाहतूक होऊ शकत नाही, ऑटोनी वाहतूक होऊ शकत नाही, 2 चाकीनी वाहतूक होऊ शकत नाही, तेव्हा तो माल त्या मालाची वाहतूक झाली नाही, माल सेंटरवर गेला नाही आणि त्याची जर टोटल लावली तर नक्कीच 100 कोटीच्या घोटाळ्याची टोटल जुळेल। धान घोटाळ्याचं आणखी एक तथ्य म्हणजे धान खरेदीनंतर मिलिंगसाठी राईस मिल पर्यंत धान पाठवण्यासाठी 287 वाहनांचा वापर करण्यात आलाय। ही वाहनं महाराष्ट्रातील तसंच काही अन्य राज्यातली आहेत। कागदपत्रांवर असलेल्या वाहनांच्या क्रमांकाचा शोध घेतला असता धक्कादायक खुलासा गुन्हे शाखेच्या हाती आलाय। एकंदरीतच उघड झालेल्या धान घोटाळ्यावरून व्यापारी करोडपती झाले, परंतु धान उत्पादक शेतकरी आज सुद्धा त्याच स्थितीत असल्याचं स्पष्ट होतंय। माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भंडारा। ऐतिहासिक वारसा असलेल्या मुरुडजवळच्या समुद्रातील जिंजिरा किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष झालं, त्यामुळे किल्ल्याच्या परिसराला अवकळ आली होती। किल्ल्यावर फिरणं देखील पर्यटक आणि इतिहास अभ्यासकांना मुश्किल झालं होतं। आध्यात्मिक प्रबोधनाबरोबरच सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिंजिरा किल्ला स्वच्छ करण्याची ही अत्यंत स्तुत्य अशी मोहीम राबवण्यात आली। मुरुड तालुक्यामधले 800हून अधिक श्री सदस्य या मोहिमेत सहभागी झाले होते। त्यांनी किल्ल्याचा हा 22 एकराचा परिसर अगदी स्वच्छ केला। जुन्या वास्तूंवरती उगवलेली झुडपं मुळासकट उपटून काढल्यानं त्यांचं आयुष्यमान वाढायला मदत होणार आहे। पर्यटकांनी आणलेल्या हजारो प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली। इथं अत्यंत दाट झाडी होती, त्यामुळे अनेक भागात पर्यटकांना जाता येत नव्हतं। इथं पर्यटक फिरकतही नव्हते। तो भाग आता मोकळा करण्यात आला असून इथल्या तलावातलं शेवाळ देखील स्वच्छ करण्यात आलंय। ही ऐतिहासिक वास्तू झाडाझुडपाली, काटेरी झुडपाली व्यापलेली होती। पर्यटकांना तिथे जाण्यासाठी अवघड असे रस्ते होते। प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता करून कानाकोपऱ्यात जाण्यास पर्यटकांना वाट उपलब्ध झाली, त्यामुळे सर्व किल्ल्या बघण्याचा आनंद पर्यटक उपभोगू लागले। या किल्ल्या घाण तयार असणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या या प्रतिष्ठानतर्फे बाहेर काढून तलाव पण स्वच्छ करण्यात आले। तरी इथली जी झाडं झुडपं आज पुरातन तत्वाने इकडे काही केलेलं नाहीये। जी झाडं आहेत आज त्याची मुळं त्या वास्तूमध्ये गुंतलेली असून ती वास्तू पडण्याच्या अवतरणीमध्ये आहे। अशा वेळेला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जो स्वच्छता केल्या असल्याने आज पूर्ण परिसर जो किल्ल्याचा पूर्वी पर्यटक त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते, अशा ठिकाणी आज पर्यटक जाऊ शकतात आणि जी वास्तू जी आज पूर्ण बघायला मिळते त्यामुळे पर्यटकही आज खुश आहोत आणि आम्हाला पण त्यामुळे आनंद झाला। आज जे तळं पूर्वी त्यामध्ये पूर्ण शेवाळ असायची, आज ते तळं पण चांगलं स्वच्छ झाले।